पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे। डोळ्यामध्ये मिरची पूड टाकत कोयत्याचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। पुणे सोलापूर रोडवर पालखी मार्गावर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। पाहूयात। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वारीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय। दौंड तालुक्यातल्या चिंचोली गावात पहाटे चहा घेण्यासाठी एक कुटुंब थांबलं होतं। बाईकवरून जाणाऱ्या 2 बाईकस्वारांनी कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, कोयत्याचा धाक दाखवला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहे। त्या मुलीला नेलवडून खाली वळून घेतलं, तिला बसली ती गाडीत, जबरदस्तीने खाली बोलवलं, टांगड्या धुळी चल मागे तिकडे, काय बोलायचं नाही। तिकडे नेला, गाडीत घेऊन गेला, तिथे गाडीत तिला घेऊन गेला। हा, गाडीत घेऊन गेला। किती वेळाने आला तो? 7-8 मिनिटांनी तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि ते दोघं मोटरसायकल तरी चालू केली, ते निघून गेले दोघं। या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। दौंड पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय। दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 448/2025 कलम BNS ची कलम 64, 309/6, 351/2, 3-5 आणि पॉक्सोच्या कलम 4 आणि 8 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज, आणि ह्या गुन्ह्याचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय। सरकारचा दरारा आणि वचक राहिला नसल्याचं म्हणत अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर आरोपींना अटक करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघालेत आणि अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम काल महाराष्ट्रात घडलेलं आहे। महाराष्ट्राच्या या परंपरेवरती घाला घालण्याचं काम चालू आहे। सरकारची कोणावरही बिलकुल सरकारचा दरारा नाहीये। कायदा सुव्यवस्थेवरती आज चर्चा घ्यावी। या अमानवी कृत्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा। अत्याचाराच्या या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून आरोपींचं स्केच जारी करण्यात आलंय। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना करण्यात आली आहेत। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।